22 तारखेला 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि या सोहळ्यासाठी देशभरातल्या दिग्गजांना आमंत्रित केलं जात आहे। कल्याणमधल्या ज्येष्ठ शिक्षिका मंजिरी मधुकर फडके यांना सुद्धा अयोध्येतील प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे। रामाचा 14 वर्ष वनवास संपला आणि ते अयोध्यामध्ये आले। मधल्या काळामध्ये काही घटना घडल्या आणि त्यानंतर पुन्हा राम मंदिराचा प्रश्न ऐरणीवरती आला आणि तब्बल 500 वर्ष राम मंदिराचा प्रश्न जो आहे तो खितपत पडला होता आणि अखेर त्या मंदिराचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागलेला आहे आणि 22 जानेवारीला आता श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि त्या लोकार्पण सोहळ्यामध्ये देशातील मोजक्याच लोकांना त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी बोलवलेलं आहे आणि खरोखरच एक अभिमान आहे। कल्याणची नाळ आता अयोध्येला जोडली गेलेली आहे। आपल्यासोबत फडके काकू आहेत, त्यांची निवड खरं पाहिलं तर अयोध्यासाठी झालेली आहे। नेमकं काय पूर्ण माहिती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, तुम्ही तुमची निवड झालेली आहे, याबाबत कसा आनंद व्यक्त करताय, नेमकं काय पूर्ण पार्श्वभूमी आहे याच्या मागची? मी मंजिरीताई फडके, आपल्या श्री गुरुकुलम न्यास या संस्थेची संस्थापक अध्यक्ष आहे। बालपणापासून राष्ट्रसेविका समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच वातावरणामध्ये मी लहानाची मोठी होत गेले। सासरी आल्यावर देखील याच संस्थांची नाळ जोडलेली राहिली आणि जसं तुम्ही म्हणालात की अयोध्येशी आता कल्याणची नाळ जोडली जाणार आहे, तर निश्चितच आहे की त्याचा अभिमान आणि त्याचं अप्रूप निश्चितपणे मलाही खूप वाटतं आहे आणि प्रतिनिधी म्हणून जायला मिळणार आहे। एक अपूर्व सोहळा साक्षीदार म्हणून अनुभवता येणार आहे। आपल्या सगळ्यांचे शुभाशीर्वाद शुभेच्छा घेऊन त्या ठिकाणी अयोध्येला मी प्रत्यक्ष जाणार आहे। तो एक अवर्णनीय असा आनंद लुटून येणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रीरामांना प्रार्थना करणार आहे, नमस्कार रुजू करून येणार आहे। कोकण प्रांतातून किती महिलांचे नाव पुढे केले होते आणि त्यामध्ये तुमची निवड झाली, कसा एक वेगळा आनंद आपल्यामध्ये आहे? माझ्याकडे जो एक राष्ट्रसेविका समितीकडून फोन आला होता, त्याच्यामध्ये 15 सेविकांची नावं पाठवली आहेत असं त्या म्हणाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक तुमचं नाव आहे एवढंच फक्त मला माहिती होतं। 15 जणी कोण किंवा काय वगैरे काहीही माहिती नव्हतं, पण 15 जणींची नावं पाठवलीत एवढंच त्यांनी सांगितलं होतं। प्रत्यक्ष अयोध्येतून जेव्हा फोन आला की आपल्याला त्या ठिकाणी कार्यक्रमाला यायचं आहे साक्षीदार म्हणून, त्यावेळीच मलाही निश्चित कळलं की आपल्याला अयोध्येमध्ये या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आनंद लुटण्यासाठी साक्षीदार म्हणून जायला मिळणार आहे। अर्थातच अवर्णनीय आनंदच अनुभवायला मिळाला आणि तोच सोबत असणार आहे, कारण तिथे फक्त ज्याला निमंत्रण आहे त्यांनीच यायचं आहे। सुरक्षेची व्यवस्था आणि बाकी सगळ्या व्यवस्था या दृष्टीने म्हणून ते त्यांनी सूचनामध्ये कळवलेलं आहे। त्यामुळे मी निमंत्रित म्हणून मी जाणार आहे, सोबत असणार नाही, श्रीरामललाच सोबत असणार आहेत। त्यामुळे मी निर्धास्त आहे आणि ती श्रद्धा घेऊन मी अयोध्येला जाऊन येणार आहे। निमंत्रण पत्रिका तुम्हाला कोण घेऊन आलं आणि त्यावेळी तुम्हाला असं काय म्हणजे मनामध्ये काय आनंद झाला की बाबा लाखो करोडो लोक आहेत देशामध्ये आणि फक्त तुमचीच या ठिकाणी तुम्हालाच आमंत्रण केलं जाते, तर कसं वाटतं आनंदाच्या? खूपच छान। निश्चितच आपल्याकडे निमंत्रण पत्रिका येईल म्हणून एक आठवड्यापूर्वी योगेश कुलकर्णी म्हणून अंधेरीचे आहेत, त्यांचा फोन आला होता आणि त्यांच्याकडे जी निमंत्रितांची यादी दिली होती त्याच्यामध्ये माझं नाव होतं आणि मी तुम्हाला निमंत्रण द्यायला येणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं होतं। आणि प्रत्यक्ष आज योगेशजींना यायला जमलं नाही आहे, पण बोरिवलीहून उदयजी शेवडे हे निमंत्रण घेऊन आले होते आणि त्यांच्यासोबत आपल्या कल्याणकरांचे प्रतिनिधी म्हणून अविनाशजी नेवे, जेही संघाचंच काम करतात, तर ते त्यांच्यासोबत आले होते आणि असे 2 जण येऊन प्रत्यक्ष हे निमंत्रण आज माझ्या हातात पडलं आहे। निमंत्रण पत्रिका दिली, तुम्ही ती उघडून बघितली का? काय आहे त्याच्यात, काय वाचलंय? हो, निमंत्रण पत्रिका त्यांनी दिली, त्याच्यानंतर त्यांनीच स्वतः उघडून दाखवली, त्यामुळे ती बघता आली, वाचता आली आणि ही सोबत घेऊन जायचं आहे आणि त्यांनीच सांगून दिलं की सुरक्षेच्या कारणासाठी म्हणून सध्या आपण बघतो की
की ती सुरक्षा गरजेची आहे या कार्यक्रमाच्या. त्यामुळे सुरक्षेच्या कारणासाठी ती पत्रिका अशी ओपन आऊट होऊ देऊ नका असं त्यांनी सांगितलं आहे. आणि म्हणून ती पत्रिका सोबत घेऊन त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. ती पत्रिकेमध्ये निमंत्रण आहे आणि निमंत्रणाबरोबरच आपली जी संघर्ष गाथा आहे त्याच्यामध्ये प्रतिनिधी म्हणून ज्यांनी प्रमुख भूमिका निभावल्या त्यांचीही माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे त्यांनी. आणि आवर्जून आदरपूर्वक आग्रहाचं निमंत्रण त्याच्यामध्ये आहे. जशी आपल्याला घरी पत्रिका येते नातेवाईकांकडची, लग्नाची, इतर कार्यांची, वास्तूची, तशीच ही पत्रिका आहे. तितक्याच प्रेमाने आणि आदराने त्यांनी आज सुपूर्द केलेली आहे. कोणाकोणाची नावं आहेत? काही राजकीय पक्षांची नावं आहेत किंवा मोदी पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते ते सगळं उद्घाटन होणार आहे. तर असे कोणाच्या नावं आहेत का त्याच्यात? काय वाचलंय त्याच्यात काय? हां, त्याच्यामध्ये निश्चितपणे आपले जे संत महंत ज्यांनी आजपर्यंत लावून धरलं, शुभेच्छा देऊन आणि आशीर्वाद देऊन आणि मनापासून की रामललाची प्रतिष्ठापना व्हावी हा ज्यांनी म्हणून आग्रह धरला त्यांच्यापैकी प्रतिनिधी स्वरूपामध्ये निश्चितच नावं आहेत. आणि ज्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे त्या माननीय पंतप्रधानांचं नाव आहेच आहे. राज्यपाल आपल्या उत्तर प्रदेशच्या त्यांचं नाव आहे. आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री की ज्यांच्यावर नियोजनाची सगळीच धुरा आहे, संरक्षणाची आणि अन्य कार्यक्रमाच्या नियोजनाची, त्या सगळ्यांची नावं निमंत्रण पत्रिकेमध्ये आहेत आणि त्यांच्यामार्फत हे निमंत्रण मिळालेलं आहे. राम मंदिर होण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला. महाराष्ट्रातले अनेक दिग्गज आहेत, काही दिवंगत झालेत, काही हयात आहेत. काय म्हणजे काय वाटतंय तुम्हाला यांचा संघर्ष जो आहे तो पणाला गेला असं वाटतंय आपल्याला? नक्कीच. माझे पती मधुकर फडके यांनी या संघर्षामध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेला आहे. प्रयागराजपासून अयोध्येपर्यंत 90 साली जेव्हा कार सेवा झाली तेव्हा 200 किलोमीटर अंतर आपल्या छोट्या छोट्या युवा कार्यकर्त्यांना घेऊन ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी चालत पोहोचले होते. अवघड होतं त्यावेळी. मुलगा माझा खूप लहान होता त्यामुळे मी जाऊ शकले नव्हते. अर्थात लहान मुलं घेऊनही काही महिला गेल्या होत्या, पण मला त्याच्यात नव्हतं सहभागी होता आलं. पण ह्या सगळ्यांनी जो संघर्ष केला त्यावेळी धाडस दाखवलं आणि जे पेरलं त्याचं फलित म्हणूनच आज ती भूमी आपल्याला अशा प्रकारे रामललाची भूमी म्हणून प्रतिष्ठापित करण्याचा सन्मान आपल्याला मिळतो आहे. आणि जगभरामध्ये आपल्या देशाचं एक वेगळं नाव, एक वेगळा आयाम आपल्या देशाचा आता जगभरात यामुळे होईल हा विश्वास आहेच आहे. आणि आपल्या सगळ्या भारतीयांना की जे देशात राहतात तेच नाही तर जगभरात जे भारतीय आहेत ते निश्चितपणे हा विश्वास आता त्यांना आलेला आहे की भारतीय काय करू शकतात जर अशा प्रकारची श्रद्धा, दृढता आणि आपल्या सनातन संस्कृतीविषयी आस्था असेल तर काय करू शकतात भारतीय एकत्र येऊन. याचं प्रतीक म्हणजे रामललाची प्राणप्रतिष्ठा आहे असंच मी मानते. आणि त्याचा सोहळ्याचा साक्षीदार म्हणून यायला मिळणार आहे हा तर अवर्णनीय आनंद आहेच आहे. जीवन सफल झालं आहे आणि एक धन्यता वाट्याला आली आहे. त्याची अनुभूती आताच मिळते. अजून तर रामललाचं दर्शन होईलच तेव्हा एक वेगळाच आणखीन अनुभूतीचा प्रत्यय मिळेल हेच नक्की. तर अशा पद्धतीने संपूर्ण देशामध्ये मोजक्याच लोकांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा स्थापन होणार आहे त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्यातूनच कल्याणच्या ह्या मंजिरीताई यांची निवड झालेली आहे. आणि खरोखरच आता रामाचा 500 वर्ष पूर्वीचा जो इतिहास जो आहे तो आता संपलेला आहे आणि नव्याने आता पुन्हा आपल्या राज्यामध्ये रामराज्य येईल असं म्हणायला काय हरकत नाही. कॅमेरामन गजानन बाळापूरकरसह सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.